आजचे दोन टॉपिक आहेत. मी गो टू स्पेशल बद्दल तुम्हाला सांगितलं होतं, पण एक गो टू नावाचं एक स्पेशल फीचर आहे. गो टू नावाचं एक स्पेशल फीचर आहे आणि ते स्पेशल फीचर जे आहे ते आपल्याला कशी मदत करते एक्सेलच्या शीटवर काम करत असताना ते पण मी क्लिअर करून देतो तुम्हाला. आज आपण गो टू बद्दल बघूया. गो टू म्हणजे काय? गो टू आपल्याला सेल पर्यंत पोहोचवण्यासाठी कशी मदत करतो ते आपण बघू. बघा, आता ही आपली एक्सेलची एंटायर शीट आहे आणि या एक्सेलच्या एंटायर शीट मध्ये जर मला सर्वाइव्ह करायचं असेल फ्रॉम स्विच टू वन सेल टू अनदर सेल, तर आपण काय करतो, एकतर ॲरो कीचा वापर करतो. राईट ॲरो की, डाऊन ॲरो की, लेफ्ट ॲरो की किंवा अप ॲरो की. ठीक आहे. तर ज्याच्या मदतीने आपण त्या सेल पर्यंत पोहोचतो. ठीक आहे. एक्झॅक्टली सेल म्हणजे काय? तर दोघांचं जिथं कॉम्बिनेशन होतं त्याला आपण सेल म्हणतो. कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम त्याला आपण काय म्हणतो? सेल म्हणतो. ठीक आहे. तर आता आपण सेलचा जर विचार केला तर सध्या आपण करंट सेल कुठला सेल हे जर सांगायचं झालं तर D3 मध्ये आहोत. हा आपला करंट सेल आहे. जिथं माझा ऍक्टिव्ह सेल असतो तो माझा करंट ऍड्रेस असतो. ऍक्टिव्ह सेलला आपण करंट ऍड्रेस म्हणतो त्या सेलचा किंवा करंट सेल म्हणतो. E5 हा माझा करंट ऍड्रेस आहे त्या एक्सेलच्या सेल शीट मधला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, एका सेल मधनं दुसऱ्या सेल मध्ये प्रवास करत असताना आपल्याला हे जाणून घ्यायचंय की सर समजा मला अशा कुठल्या एका सेल मध्ये डायरेक्ट पोहोचायचंय की त्याच्यासाठी मला कुठलं फीचर वापरता येईल. येस, गो टू एक असं फीचर आहे, एक असं ऑप्शन आहे की जे डायरेक्ट तुम्हाला काय करते, त्या सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. जसं की फॉर एक्झाम्पल आता मला F3 पर्यंत पोहोचवायचं, तर F3 साठी मला काय करावं लागेल, F कॉलम कुठं आहे आणि तिसरा row कुठं आहे याची जजमेंट घ्यावी लागेल आणि मग त्या ठिकाणी मला क्लिक करावं लागेल. किंवा G10 मध्ये मला पोहोचायचं तर मी पहिल्यांदा काय चेक करणार, जे कॉलम कुठे आहे आणि मग J10 म्हणजे थोडंसं मला त्या ठिकाणी जे गोंधळल्यासारखं होते की नेमका कोणता सेल आहे, तर मला त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तेच काम गो टू कसं काम करते ते आपण बघूया. जसं की फॉर एक्झाम्पल मला डायरेक्ट कुठल्या सेलमध्ये जायचंय ते काम कोण करून देतं, तर गो टू करते. आता गो टूचा एक शॉर्टकट काय ते आपण बघू. Ctrl+G ज्याला आपण गो टू म्हणतो आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो बघा, रेफरन्स. तुम्हाला काय करायचंय, रेफरन्स सेल ज्या सेल पर्यंत तुम्हाला पोहोचायचंय, ज्या सेल मध्ये तुम्हाला एंट्री करायची त्या सेल पर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपण काय करू, त्या सेलचा ऍड्रेस इथं गो टू केस सेन्सिटिव्ह नाहीये, तुम्ही स्मॉल कॅपिटल कशाचाही वापर करू शकता. समजा मला G5 पर्यंत पोहोचायचे, कुठं पोहोचायचंय, G5 एंटर. तर पहा आता आपला करंट ऍक्टिव्ह सेल जो आहे तो G5 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर M9 मध्ये पोहोचायचंय, M9. तुमच्या स्क्रीन मध्ये M कॉलम नाही आहे. विजिबल स्क्रीनचा तुम्ही विचार केला तर M9 नाहीच आहे. विजिबल स्क्रीन मध्ये दिसत नाहीये. पण समजा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं तर पोहोचू शकता पहा. Ctrl+G प्रेस करा आणि M9 द्या, एंटर करा. डायरेक्ट तुमचा सेल ऍक्टिव्ह सेल असेल आता M9. लक्षात, आता तुमचा ऍक्टिव्ह सेल कोणता असेल, M9 असेल. तर ही खास गोष्ट आहे गो टू सेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येते, कुठल्याही सेल पर्यंत डायरेक्ट पोहोचता येईल. है ना. म्हणजे आपण जर समजा सेलचा विचार केला, कॉलमचा विचार केला, एंटायर शीटचा जर विचार केला तर एंटायर शीट ही खूप मोठी आहे. ठीक आहे. Ctrl+राईट ॲरो की जर प्रेस केलं तर लास्ट कॉलम दिसतो तुम्हाला या ठिकाणी XFD दिसतो, XFD. ठीक आहे. XFD हा लास्ट कॉलम आहे. त्याला करायचं मी असं करेन, A for 1, B for 2 म्हणजे आता काय होतो, A कॉलम A म्हणजे पहिला कॉलम, कॉलम B म्हणजे दुसरा कॉलम आणि मला आता शेवटच्या नंबरचा समजा आयडेंटिफाय करायचं असेल की या ऍक्टिव्ह शीट मध्ये किती कॉलम असतात किंवा किती कॉलम आहेत हे जर मला दाखवायचं असेल किंवा हे मला समजून घ्यायचं असेल तर मी काय करेन, तर मी ऑटोफिलच्या मदतीनं पूर्ण कॉलम साठी नंबर टाकतो. कसं टाकायचं, शॉर्टकट आहे HFRS.
त्याला आपण ऑटोफिल म्हणतो. ऑटोफिल सेटिंगचा एक डायलॉग बॉक्स या ठिकाणी आला आणि आपल्याला रो वाईज ऑटोफिल करायचे नंबर, लाईक ए फॉर 1, बी फॉर 2. जसं मी ओके करतो तर आता ही कंटिन्यू झाली आहे लास्ट पर्यंत. मग काय करायचं, शेवटी जाण्यासाठी कंट्रोल प्लस राईट ॲरो कीचा वापर करायचा. हे तुमचे नंबर आहे. पहा नंबर आहे 16,384, 16,384 कॉलम है ना, 16,384 कॉलम. हा काही खोटा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे एवढी वास्ट शीट आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रेकॉर्ड जनरेट करता येतात, रेकॉर्ड क्रिएट करता येतात आणि केवळ एक्सेल पॉसिबल आहे. म्हणून आपण एक्सेलला समजून घेत असताना शीटचं जे एक्सपान्शन आहे ती किती मोठ्या प्रमाणावरती आहे हे आता आपल्याला समजलेलं आहे. वाईडचा जर विचार केला तर आपण 16,384 पर्यंत कॉलम काढू शकतो एका शीट मध्ये. आणि जर समजा लेंथचा जर विचार केला तर कंट्रोल प्लस डाऊनचा आपण ॲरो की प्रेस केली तर तुम्हाला लास्ट नंबर लक्षात येईल रोचा 10,48,576. ठीक आहे, तर जनरली आपण बघितलं 10,43,576 हा सुद्धा काही छोटा नंबर नाही आहे. म्हणजे विचार करा की एखाद्या क्षणाचा पूर्ण डेटा आपण एका एक्सेलच्या शीट वरती ऍडजस्ट करू शकतो, एका शीट मध्ये तो रेकॉर्ड पूर्ण होऊ शकतो. एवढी मोठी एक्सेलची शीट आता तुम्हाला उपलब्ध झालेली आहे मित्रांनो. तर मला हे सांगायचंय की एवढ्या मोठ्या शीटवर किती मोठे रेकॉर्ड आपल्याला बनवता येतात. पण बऱ्याचदा काय होतं की जेव्हा रेकॉर्ड आपला मोठा असतो, एक्झॅक्टली एखाद्या सेल पर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपण काय असं करत बसणार का, जसं की हा हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आहे, मग मी हॉरिझॉन्टली असं स्क्रोल करणार. सपोज तुम्ही मला एबी 19 मध्ये जायचं तर आता मी काय करणार, एबी 19 मध्ये 19 हे शोधत बसणार, मग नंतर मी एक्झॅक्टली त्याच्यापर्यंत पोहोचणार. ठीक आहे, तर ही प्रोसेस जी आहे ते टाइम प्रोसेस आहे. इथं आपला वेळ जास्त जाईल किंवा सुद्धा वाढू शकते. तुम्हाला एक सूत्र आहे की जे डायरेक्ट तुम्हाला त्या सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम करून देते, लाईक गो टू. आता ऑप्शन गो टू ऑप्शन नेमका कुठं आहे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय. ऑप्शन गो टू ऑप्शन नेमका कुठे आहे ते सुद्धा समजून घ्यायचंय. तर आपण ते समजून घेऊ. जसं फॉर एक्झाम्पल फाइंड नावाचा ऑप्शन तुम्हाला आता माहित झालेला असेल. फाइंड सोबत रिप्लेस सुद्धा मी सांगितलेला आहे. तर फाइंड आणि रिप्लेस मध्ये गो टू नावाचा एक ऑप्शन असतो, जिथून तुम्ही काय करू शकता तर त्या ऍक्टिव्ह सेल पर्यंत पोहोचू शकता. इथं बघा फाइंड नावाचा ऑप्शन दिसतोय, सर्च नावाचं आयकन आहे या ठिकाणी. इथनं तुम्हाला फाइंड, रिप्लेस आणि लास्ट ऑप्शन दिसतो बघा गो टू. तर गो टू वरती क्लिक केला की लगेच ते डायलॉग बॉक्स तुमच्या समोर येईल ज्याचं नाव आहे गो टू. इथं रेफरन्स करायचंय म्हणजे करायचंय. सपोज तुम्ही एखादा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की तुम्हाला कुठल्या डायरेक्ट जायचंय. चला कमेंट मध्ये सांगा की मी कुठल्या सेल मध्ये तुम्हाला एंटर करून देऊ, म्हणजे ऍक्टिव्ह जे आपलं कर्सर आहे ते कुठल्या सेल मध्ये आपण गेलो पाहिजे. कमेंट मध्ये सांगा, मी लगेच तिथे तुम्हाला तो रेफरन्स मध्ये तो सेल ऍक्टिव्ह देऊन टाकतो आणि लगेच आपण बघू. चला फास्ट मध्ये कोणी एक जण टाईप करा, कुठं पोहोचायचे आपल्याला. माझा आवाज पोचतोय? येस. हा, तर दोघांचा मला मेसेज आलाय N50, N50 अँड AM20. ओके, चला बघा आता काय करू आपण. शॉर्टकट म्हणजे गो टू सर्च करायचं असेल तर मध्ये गो टू नावाचं ऑप्शन या ठिकाणी मिळून जाईल. गो टू मध्ये गेलो, रेफरन्स मध्ये जायचंय, रेफरन्स मध्ये टाईप करायचं N50. जसं मी N50 करून एंटर प्रेस करेल ना तर पहा आपला आता सेल जो आहे ऍक्टिव्ह सेल N50 मध्ये उपस्थित आहे. कुठे प्रेझेंट आहे N50 मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही सेल मध्ये डायरेक्ट जर पोहोचायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, त्या सेल पर्यंत पोहोचू शकता. येस येस, एक मिनिट. डायरेक्ट पोहोचू शकता. ठीक आहे, तर असे काही अशा काही ट्रिक आहेत ज्या एक एक सिंगल ऑप्शन जर आपण बारकाईने जर अभ्यास केला आणि त्याच्यावरती जर आपण प्रकाश केला, त्याच्यावरती आपण अभ्यास केला, त्याचा सराव केला तर एक्सेल मध्ये काम करत असताना दुसरं काम अतिशय सोपं होऊ शकतं. म्हणून
एक एक ऑप्शन प्रॅक्टिकली करून बघा. गो टू हे इतकं सुंदर ऑप्शन आहे. गो टू नाव, गो टू कसं नाव असते, आपण गो टू एक निकनेम जसं यूज करतो तसं गो टू लक्षात ठेवा. एक ऑप्शन आहे, साईड मध्ये तो ऑप्शन असतो आणि त्या ऑप्शनचा वापर करून आपण सोप्या पद्धतीने पर्यंत पोहोचू शकतो. कारण माहित असणं काय गरजेचं आहे मित्रांनो, माहित असणं याच्यासाठी गरजेचं आहे की आपल्या शीटचं एक्सपान्शन फार मोठं आहे आणि तिथपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं तर आपल्याला काय केलं पाहिजे पहा. म्हणजे मी असं सांगतो, कॉलम एक्सएफडी म्हणजे 16,384 कॉलमची संख्या आहे आणि रोज किती आहे तर 10,48,000. एक्झाम्पल काल सर ऑफलाईन मध्ये विचारत होता की सर समजा कॉलमची संख्या 384 आहे, रोजची संख्या 48,571 आहे, मग सेलची किती. तर सांगू शकतो की सेल म्हणजे काय तर दोघं म्हणजे कॉलम आणि जो शेवटचा नंबर आहे त्याचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केला तर मी आता म्हणेन की तेवढे सेल त्या एक्सेलच्या शीट मध्ये असतात. आता जो काही नंबर येईल ते तुम्ही काउंट करून कधीही मला सांगू शकता, मेसेज मध्ये सुद्धा टाकू शकता. ठीक आहे. एक मिनिट आहे, जर कोणीतरी हा चला. तर गो टू क्लिक, गो टू म्हणजे काय, पहिल्या सेल वरती जायचंय. सेल पहिला कोणता, कोणत्याही शीटचा पहिला सेल ऍड्रेस काय असतो, दॅट इज A1. तर आता मी काय करणार, कंट्रोल प्लस जी, शॉर्टकट लक्षात आलं मला, कंट्रोल प्लस जी. आय वॉन्ट टू गो A1 सेल. तर मी A1 वरती क्लिक करतो, A1 टाईप करतो आणि एंटर करतो. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण डायरेक्ट शीटच्या पहिल्या सेल मध्ये एंटर झालो. म्हणजे आपली ऍक्टिव्ह सेल कोणती आहे तर आता A1 आहे. लक्षात आलं. तर गो टू आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकेल. चला, दुसरा मुद्दा काय, आपण काय करू, दुसरा टॉपिक समजून घेऊ, क्रिएट कस्टम लिस्ट. ठीक आहे. आजपर्यंत मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या लिस्ट शिकवल्या, जे काही आपले 2-3 क्लास आहेत त्याच्यामध्ये मी लिस्ट शिकवलेली आहे. लिस्ट कशी क्रिएट केली जाते. ठीक आहे. लिस्ट क्रिएट करण्यापूर्वी आपण पहिला जो कॉलम आहे तो एंटर करतो सिरियल नंबर. सिरियल नंबर मध्ये काय घेतो आपण, नंबर एंटर करतो. सिरियल नंबर 1, सिरियल नंबर 2, सिरियल नंबर 3. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि मी हे तुम्हाला सांगितलंय वेगवेगळ्या शॉर्टकटच्या मेथड्स वापरून की आपण ऑटो फिल करतो नंबर, ज्याच्यामुळे आपल्याला सिरियल नंबरची एंट्री कम्प्लीट करता येईल. तर सिरियल नंबर झालं, त्यानंतर आता या ठिकाणी नेम टाकायचे. नेमच्या तुमच्याकडे असा रेकॉर्ड आहे की ज्याला आपण पार्टी नेम म्हणतो. नेमच्या ठिकाणी तुम्हाला पार्टी नेम टाकायचं. म्हणजे अशा पार्टीला तुम्ही काय करता, तुमचा माल विकता किंवा त्या पार्टीकडनं माल तुम्ही विकत घेता, त्याला आपण काय म्हणतो, पार्टी नेम म्हणतो. तर आपण या ठिकाणी पार्टी नेमचं टायटल दिलं. मग आता पार्टी कुठली, तर मित्रांनो की रेग्युलर काम आहे आणि आपल्याला इमेज पार्टीचं नाव एंटर करावं लागतं. तुम्हाला माहित आहे तुमच्या 5-15 ज्या पार्टीज आहेत त्यांचं नाव तुम्हाला रेग्युलर जर एंटर करायचं असेल आणि 50 आहेत तर ते काम किती अवघड होऊन जाईल जर जे काम तुम्हाला रिपीट करायचं. याच्यामध्ये तर मी एडिट कस्टम लिस्ट किंवा क्रिएट कस्टम लिस्ट हे तुम्हाला सांगत आहे की एक्सेल मध्ये काम करत असताना जी लिस्ट असेल ते तुम्हाला रिपीट करायचं असेल, परत ते काम करायचं असेल तर तिथं आपल्याला एक सोल्युशन देता येतं. आपल्याला त्याची एक कस्टम लिस्ट बनवता येते आणि कस्टम लिस्ट बनवल्याच्या नंतर काय फायदा होतो, ऍज युजल ऑटो फिल सारखं तुम्ही त्या लिस्टला सुद्धा फिल करू शकता आणि तुमचा वेळ वाचू शकता. जसं की आता आपल्याला माहित आहे 1 आणि 2 टाईप केलं सर, खाली फिल हँडल आलं आणि आपण असं ड्रॅग केलं की लगेच काय लिस्ट क्रिएट झाली. कशाची, नंबर लिस्ट. लक्षामध्ये कशा पद्धतीने तर ऑटो फिलच्या मदतीने. तर असंच आपल्याला एखादी लिस्ट मॅप क्रिएट करता येते का आणि क्रिएट केलेल्या लिस्टला फिल करू शकतो का हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर ते समजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी थोडस आपल्याला सेटिंग समजून घ्यायचे. पहिली आपण बघू, गो टू फाईल, फाईल ऑप्शन गेलो. फाईल मेनू मध्ये लास्ट ऑप्शन आहे ऑप्शन. लास्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन. ऑप्शन मध्ये या ठिकाणी ऍडव्हान्स म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतंय.
फॉर्म्युला, डेटा, सेव्ह, लँग्वेज, ऍक्सेसिबिलिटी आणि ऍडव्हान्स मध्ये ऍडव्हान्स मध्ये इथे एक स्क्रोल बार दिसतो व्हर्टिकल टाईपचा. जस्ट स्क्रोल इट, स्क्रोल इट, स्क्रोल इट, स्क्रोल इट, स्क्रोल डाऊन, स्क्रोल डाऊन, स्क्रोल डाऊन. आणि इथं तुम्हाला एक जनरल कॅटेगरी दिसते. ऍडव्हान्स मध्ये जनरल कॅटेगरी. आता या जनरल कॅटेगरी मध्ये इथे तुम्हाला छोटासा ऑप्शन दिसतो बघा, एडिट कस्टम लिस्ट. काय ऑप्शन दिसते? एडिट कस्टम लिस्ट. आता एडिट कस्टम लिस्ट वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लक्षात येते की एक्सेलने बाय डिफॉल्ट काही लिस्ट क्रिएट करून ठेवलेल्या आहे. है ना? तुमच्या पण एक्सेलच्या शीटला ओपन करा, तिथे सुद्धा तुम्हाला ह्या लिस्ट दिसतील. है ना? त्याच्यामध्ये काय आहे? डेज आहेत, शॉर्ट मध्ये डेज आहे, फुल लेंथ मध्ये मंथ आहे, शॉर्ट टेक्स्ट मध्ये, फुल टेक्स्ट मध्ये मंथ आहे, आणि एक लिस्ट अशी तयार करून ठेवलेली आहे बघा. कोणती लिस्ट? हातगाव, अर्धापूर, मुदखेड, नांदेड, मुखेड, कंधार. ठीक आहे. तर हे तर आपल्याला एक्सेल प्रोव्हाइड लिस्ट नाहीये, ही क्रिएट लिस्ट आहे. मग आता याच्याला फायदा काय होतो बघा. सपोज तुम्ही या ठिकाणी एखादं नाव टाका, सपोज MUMBAI टाईप केलं आणि या इथून तुम्हाला लिस्ट ऑटो फिल करायची असेल तर काय नाव खाली? मुंबई 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 है ना? का? कारण की कस्टम लिस्ट क्रिएट केलेली नाहीये, म्हणून जे टेक्स्ट आपण टाईप करू ते डाऊन साईडला ऍज कॉपी होत असेल तर ते कस्टम लिस्ट क्रिएट झालेली नाहीये असं आपण त्या ठिकाणी काय करू शकतो. पण आता सपोज नांदेड जिल्ह्यामधला पहिला तालुका ए लेटर स्टार्ट होतो, आठवू. ठीक आहे. हा, इथं तुम्हाला स्पेलिंग मध्ये काही मिस्टेक करता येत नाही. ऍज इट इज स्पेलिंग तुम्हाला टाईप करावी लागेल आणि जस्ट फिल डाऊन. अर्धा नंतर खाली जे काही लिस्ट आहे ते क्रिएट झालेली तुम्हाला दिसत. समजलं? म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण सोना तालुक्याची लिस्ट आपण क्रिएट केलेली होती. म्हणून जसं तुम्ही पहिलं एक नाव टाईप करून खाली स्विंग करणार तर ऑटोमॅटिकली काय होतंय? दुसऱ्या तालुक्याचं नाव येत आहे. आता हे काम जर मला मॅन्युअली करायचं झालं, प्रत्येक तालुक्याची एंट्री जर मला इथे करायची झाली तर माझा 5 ते 10 मिनिट टाइम लॉस झाला असता. तर हा टाइम वेस्ट न होता आपल्याला टाइम वाचायचा असेल, हा टाइम आपल्याला सेव्ह करायचा असेल तर आपण काय करू शकतो? त्याची एक कस्टम लिस्ट तयार करू शकतो. सपोज तुम्ही आता मला काय करायचंय तर पार्टी नेम काय करायचंय? पार्टी नेम क्रिएट करायचे. आता पार्टी नेम साठी माझ्याकडे पार्टीज आहेत. आदिती शर्मा पार्टी नेम आहे. पार्टी नेम हे सर्व नावच आहे आणि हे पार्टी नेम म्हणून माझ्या कस्टम असल्यामुळं मी काय करणार, याची सुद्धा एक कस्टम लिस्ट तयार करून ठेवणार. मला ती कस्टम लिस्ट कशी तयार करायची त्याची प्रोसेस आपण एकदम सुरुवातीला. चला आता 100% कॉन्सन्ट्रेट करा की कस्टम लिस्ट कशी बनवायची. क्रिएट कस्टम लिस्ट. सो गो टू फाइल. ओके, go to file, then go to option, then advanced. 3 steps फाईल नंतर ऑप्शन नंतर ऍडव्हान्स आणि इथं जे स्क्रोल बटन आहे त्याला स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन करा. ठीक आहे. स्क्रोल डाऊन करा, स्क्रोल डाऊन करा. एडिट कस्टम लिस्ट कुठे जायचंय? एडिट कस्टम लिस्ट. जस्ट क्लिक ऑन एडिट कस्टम लिस्ट अँड इथं तुम्हाला ती लिस्ट क्रिएट करायची. तर इथला जो डाटा आहे आदिती शर्मा, रोहन मेहरा, हे सर्व डेटा इम्पोर्ट करावा लागेल. तर इम्पोर्ट करण्यासाठी इथं तुम्हाला काय करायचे? सोर्स ऍड्रेस द्यायचे. मग कुठल्या सेल मधला पहा, इम्पोर्ट लिस्ट फ्रॉम सेल्स. इम्पोर्ट लिस्ट फ्रॉम सेल्स म्हणजे या सेल्स मध्ये मी डेटा एंटर केलेला आहे तर त्याला मला इम्पोर्ट करायचे. तर बघा जसं मी इथं क्लिक करतो तर ऍड्रेस काय आहे पहा, B2 to B13. I mean B2 to B13. It's आता B2 आहे तर B2 पासून B13 पर्यंत आहे का चेक करा. B13 पर्यंत आहे. ठीक आहे. तर हा डेटा आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट. चल इम्पोर्ट बटन वरती क्लिक करा. जसं तुम्ही इम्पोर्ट बटन वरती क्लिक केलात ना तर पूर्ण लिस्ट या ठिकाणी क्रिएट झाली तुम्हाला दिसून जाईल. आलं लक्षात?
समजलं? ओके करा आणि ओके करा. बघा, आता ही यादी तुम्हाला नक्की कुठं पाहिजे होती? तर जिथे तुम्हाला रेकॉर्ड क्रिएट करायचा होता त्या ठिकाणी तीच पाहिजे होती. तर त्याच्यासाठी काय करूया आपण? त्यासाठी आपण आपली एक्सेलची फाईल ओपन करूया. एक्सेलची फाईल ओपन केली आणि या ठिकाणी तुम्हाला पार्टीचं नाव एंटर करायचं. तर त्या पार्टीपैकी एक नाव तुम्हाला एंटर अगोदर करावंच लागेल. मॅन्युअली टाईप करावंच लागेल. आदिती शर्मा हे एक नाव मला माहित होतं, तर ते एक नाव मी टाईप केलं अँड जस्ट ड्रॅग केलं. जसे मी ड्रॅग केले तुमच्या लक्षात आलं असेल सर्व पार्टीचे नेम मला आता टाईप करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. यापैकी कुठलंही नाव ठीक आहे म्हणजे सुरुवातीला अर्जुन नायर असेल किंवा स्नेहल अय्यर असेल रोहन मेहता असेल यापैकी कुठलंही नाव मी सुरुवातीला टाईप करून जर मी ऑटोफिल केलं ड्रॅग केला डेटा तर पूर्णच्या पूर्ण पार्टी या ठिकाणी मॅन्युअली आलेली असेल. लक्षात आलं किती सोपं आहे? समज कशी डिलीट करायची समजलं का? समजलं असेल तर यस टाईप करा प्लीज. ओके कस्टम लिस्ट यस यस गुड ठीक आहे. तर समज तुम्हाला हे कस्टम लिस्ट आता ही कस्टम लिस्ट डिपेंड करते की तुम्हाला नेमकं काय काय करायचंय. मी तुम्हाला की कस्टम लिस्ट कोणीच बनवायची जे काम रेग्युलर आहे आणि टास्क आहे. एक लिस्ट फॉर्म मधलं कुठलंही रिपीटेड टास्क तुम्ही करत असाल तर तुम्ही प्लीज काय करा कस्टम लिस्ट क्रिएट करा. कस्टम लिस्ट क्रिएट केल्यामुळे काय होईल तर ते जे काम आहे ते काम करण्याची जी पद्धत आहे मॅन्युअली ऐवजी ऑटोमॅटिक होऊन जाईल. आणि ऑटोमॅटिक काम झाल्यामुळे काय पाहिजे होतं त्याचा तर आपला टाइम सेव्ह आपलं काम स्मार्ट. लक्षात आलं? त्याच्यामध्ये आता तुम्हाला पुढची लिस्ट जर ऍड ऑन करायची असेल तर करणार. सपोज आता तुमच्या पार्टी किती होते 10 पार्टी होते. किती पार्टी होते तुमच्या 10 आणि आता 11 पार्टी परत एक नवीन तुमच्याकडे आलेली आहे. तर तुम्ही 11 पार्टीसाठी तुम्ही स्वतः एंट्री करता नाही. जर ती पार्टी पुढे कंटिन्यू तुम्हाला करायची असेल सपोज तुम्हाला ती गोष्ट कंटिन्यू करायची असेल तर काय करा परत ऑप्शन मध्ये जा. ऑप्शन मध्ये गेल्याच्या नंतर ऍडव्हान्स मध्ये जा. ऍडव्हान्स मध्ये गेल्याच्या नंतर जस्ट स्क्रोल डाऊन अँड यूज ऑप्शन एडिट कस्टम लिस्ट. इथे गेल्याच्या नंतर पहा या ठिकाणी काय ऑप्शन कोणता ऑप्शन आहे आदिती शर्मा. ठीक आहे कस्टम लिस्ट मधलं ही लिस्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्हाला इम्पोर्ट ऑप्शन विचारते. मग आता इम्पोर्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला काय एक लिस्ट बनवावी लागेल. एक लिस्ट बनवावी लागेल आणि त्या लिस्ट मध्ये जी पार्टी आहे त्या पार्टीचं नाव तुम्हाला ऍड करावं लागेल. जी पार्टी आहे त्या पार्टीचं नाव ऍड करावं लागेल आणि ऍड करण्यासाठी एंटर. इथं काय करायचंय इथं आलो आणि या ठिकाणी आता मी काय करणार ASKR ASCII कम्प्युटर. ठीक आहे अशा पद्धतीने मी पार्टी मी घेतली जस्ट ऍड केली. काय झालं तर पार्टी या ठिकाणी ऍड झालेली आहे. बस ओके करा अँड ओके करा. तर ज्या ज्या नवीन पार्टीज येतात त्या पार्टीला तुम्ही त्या पद्धतीने ऍड करू शकता किंवा जी लिस्ट आहे त्या लिस्ट मध्ये जिथे लिस्ट बनवली त्याच्यामध्ये लास्टला ते नाव ऍड करून द्या. ते कंटिन्यू तुम्हाला नवीन नवीन ऍड एडिट कस्टम लिस्टच्या मदतीने घेता येतं. जेणेकरून तुमचं जे काम आहे जे रिपीट होतं ते तुम्हाला करता येईल आणि कमी टाइम मध्ये अगदी प्रोडक्टिव्ह काम तुम्हाला पूर्ण करता येईल. ठीक आहे तर ही गोष्ट मला आज क्लिअर करायची होती. दॅट इज हाऊ एडिट कस्टम लिस्ट. आता तुम्ही एखादा मॅनेजर आहे ज्याला आपण डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणतो त्याला नेहमी जिल्ह्यामध्ये 7 तारखेचा आढावा घ्यावा लागतो तालुका मॅनेजर कडे. तर ते पुढचं काम आहे की मुखेडमध्ये किती सेल झाला नायगावमध्ये किती सेल झाला किती सेल झाला या पद्धतीचं काही काम असेल सेल्सशी रिलेटेड किंवा आणखी कुठलं काम असेल तर नेहमी त्याला
हे सेल्सचा रेकॉर्ड बनवण्यासाठी किंवा रिपोर्ट बनवण्यासाठी नेहमी तालुक्याची एंट्री मॅन्युअल करावी लागते. आणि हे काम जर त्याला रिपिटेटिव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी टाइम आपल्याला जास्त द्यावा लागतो. म्हणून अशा कोणत्या गोष्टी ज्या रिपिटेटिव्ह मोड मध्ये लिस्ट फॉर्म मध्ये बनवायच्या असतात त्याला आपण कस्टम लिस्टच्या मदतीनं क्रिएट कस्टम लिस्टच्या मदतीनं सोपं करू शकतो. ठीक आहे, तर हा एक ऑप्शन होता, तो ऑप्शन मला क्लिअर करायचा. समजून मित्रांनो, चला थोडस ऑटो ऍडजस्टमेंट करूया. कॉलम ए मध्ये सिरियल नंबर कंट्रोल स्पेसच्या मदतीने मी सिलेक्शन करतो. अल्ट एच ओ आय ऑटो फिट कॉलम डिलीट करतो. त्यानंतर कॉलम बी आहे, परत कंट्रोल स्पेसच्या मदतीने याला पण सिलेक्ट करतो. अल्ट एच ओ आय ऑटो फिट कॉलम डिलीट. तर दोन गोष्टी आपल्या या ठिकाणी क्रिएट झालेल्या आहेत, एक सिरियल नंबर आणि दुसरा पार्टी. आता याच्या समोर आपल्याला काय करायचंय, एक डेटा क्रिएट करायचं. आता असा डेटा क्रिएट करण्यासाठी थोडासा वेळ जास्त जातो, म्हणून मी काय केलेलं आहे पहा, हा डेटा माझ्याकडे ऑलरेडी आहे. तर जो डेटा माझ्याकडे ऑलरेडी आहे तोच डेटा आपण या ठिकाणी, ठीक आहे. तर प्रोडक्ट आहे पहा, आपण आता ह्या डेटावरती काम करू. सपोज तुमच्याकडे सिरियल नंबर आहे, पार्टी नेम आहे, प्रोडक्ट आहे, क्वांटिटी आहे, रेट आहे आणि अमाऊंट आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, दोन तीन गोष्टी करायचे. बेसिक काही पार्ट आपला दिलेला आहे, तो पार्ट आपल्याला कव्हर करायचा. काय कव्हर करायचे पहा, आता जे काही आपण रेकॉर्ड या ठिकाणी बनवलेले आहेत, या रेकॉर्ड मध्ये एक गोष्ट झालेली आहे की याला हेडिंगच दिली नाही. आपल्या जे काही डेटाचं टायटल आहे ते टायटल याला नाही आहे. मग कुठे टायटल मेन्शन करणार आपण, तर टायटल मेन्शन करणार वरच्या साईडला. तर वरच्या साईडला पहिल्याच रो मध्ये जर आपण समजा एंट्री केली तर टायटल देण्यासाठी उरतच नाही आहे. तर अशा केस मध्ये आपल्याला एक नवीन रो ऍड करावा लागतो. रो ऍड करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत मी आता क्लिअर करून देतो. इन्सर्ट नावाचा ऑप्शन आहे, इन्सर्ट शीट रो या ऑप्शन वरती क्लिक केला तर नवीन एक रो इन्सर्ट होईल, म्हणजे नवीन रो ऍड होईल. अदरवाईज तुम्हाला नेहमी सारखी प्रोसेस यूज करायची, दॅट इज शॉर्टकट. शॉर्टकट मेथडला आपण काय करतो, एक रो इन्सर्ट करूया. बिफोर इन्सर्टिंग रो तुम्हाला काय करावं लागतं ते आपण समजून घेऊ. त्या सेलमध्ये कुठेही जा, पहिल्या रोच्या कोणत्याही सेलमध्ये तुम्ही असले पाहिजे, म्हणजे तुमचा ऍक्टिव्ह सेल पहिल्या मध्ये असला पाहिजे. नंतर शिफ्ट आणि स्पेसच्या मदतीने एंटायर रोचं सिलेक्शन करा आणि कंट्रोल प्लस करा. जसं तुम्ही कंट्रोल प्लस बटन प्रेस कराल की तर लगेच नवीन एक रो ऍड झालेला तुम्हाला दिसून जाईल. आता या ठिकाणी तुम्हाला काय द्यायचं, सपोज तुम्ही हेडिंग द्यायचे सेल्स डेटा, सेल्स डेट, ठीक आहे. सेल्स डेटा एंटर करा. आता काय करू आपण, या सेल्स डेटाला एक टायटल म्हणून सेंटरला अलाइन करू. आता सेंटरला अलाइन करायचं म्हणजे काय करावं, पूर्ण डेटाचं सिलेक्शन करूया. अलाइनमेंट समजून घ्या. अलाइनमेंट समजून घ्या. अलाइनमेंट नावाचा एक ग्रुप आहे बघा, इथले ऑप्शन आपण काही कव्हर करू. अलाइनमेंट, अलाइनमेंट मध्ये एक ऑप्शन तुम्हाला इथं दिसतो, मर्ज अँड सेंटर. मर्ज अँड सेंटर है ना. आता मर्ज म्हणजे काय करणं, मर्ज करणं म्हणजे एकत्रित करणं. मर्ज करणं म्हणजे काय करणं, एकत्रित, म्हणजे दोन गोष्टी आहेत त्या एकरूप केल्या तर काय म्हणणार मर्ज. जसं की तुम्ही नाव ऐकलं असेल, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, दोन नाव खूप प्रसिद्ध होत. आहे आपण ऐकतो बँकिंग सेक्टर मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याला आपण एसबीआय म्हणतो, स्टेट बँक ऑफ हैदराबाद. आता स्टेट बँक ऑफ हैदराबाद हे नाव आता तरी आपल्याला ऐकायला मिळत नाही. वाय, बिकॉज स्टेट बँक ऑफ हैदराबाद हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मर्ज झाली आहे, है ना. मर्ज म्हणजे काय, तर त्याच्यात सामील होणे. म्हणजे सेल सुद्धा मर्ज कसे होतात, अनेक सेलचा जेव्हा एक सेल बनतो तेव्हा मर्ज असं म्हटलं जातं, सेल मर्जिंग केलं. ओके, तर ते आपण बघू. आणि मर्ज हे आपण टायटल साठी अनेक सेलला करत असतो. या ठिकाणी कुठे गेली आपली शीट, हा या ठिकाणी आपण सेल डेटा हे टायटल मेन्शन केलेलं आहे. आणि मला काय करायचंय, आता रेंज समजून घ्या. A1 मध्ये आपण सेल डेटाची A1 पासून F1 पर्यंत, फ्रॉम A1 टू F1
ही झाली आपली सेल रेंज. ठीक आहे. आता या रेंज मध्ये टायटलला सेंटरला हायलाइट करायचे आणि सर्व सेलचा एक सेल बनवायचे. म्हणजे आपला पहिला जो सेलचा ऍड्रेस आहे A1 तोच कंटिन्यू करायचा आहे. B1, C1, D1, E1 आणि F1 हे सर्व सेल्स A1 मध्ये मर्ज होतील. ते कसे होतील बघा. जसं मर्ज सेंटर वरती क्लिक करतो तर आता तुम्हाला कुठेही क्लिक करा तुम्हाला एकच ऍड्रेस दिसेल. इथं पाहिजे नेम बॉक्स दिसतो दिसतो का नेम बॉक्स आणि त्याच्यामध्ये ऍड्रेस दिसतो A1. काय नाव दिसते A1 म्हणजे मर्ज म्हणजे काय होणे मर्ज म्हणजे काय होणे अनेक सेलचा एक सेल अनेक सेलचा अनेक सेलचा एक सेल अनेक सेलला एकत्रित करणे आणि एक सेल ऍड्रेस कन्फर्म करणे दॅट इज मर्ज अँड सेंटर. ओके. आता टायटल एकदा टायटल प्रमाणे त्याला थोडंसं मॉडिफाय करण्यासाठी आपण इथनं इन्क्रीज फॉन्ट साईज अँड डिक्रीज फॉन्ट साईज. इन्क्रीज बटन वरती क्लिक करा साईज वाढेल. डिक्रीज बटन वरती क्लिक करा साईज कमी होईल. इन्क्रीज डिक्रीज इथनं तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर टायटल आहे बोल्ड करा. बी फॉर बोल्ड आय फॉर इटॅलिक अँड यू फॉर अंडरलाईन. हे खूपच बेसिक ऑप्शन आहेत. आपण वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट कुठेही जर बघितलं तर जनरल ऑप्शन आहे. याचा सराव तुम्हाला नेहमी झालेला आहे म्हणून मी याच्यावरती जास्त फोकस करणार नाही. जस्ट यूज करायचं करतो. त्याच्यानंतर तुम्हाला त्या टायटलला हायलाइट करायचं आहे. तुम्ही हायलाइटिंग कलर यूज करू शकता. जे तुम्हाला सोयीचा वाटला तो हायलाइटिंग कलर यूज करू शकता. आणि फॉन्टचा कलर जर तुम्हाला चेंज करायचा आहे तुम्ही फॉन्ट कलर देखील चेंज करू शकता. तर अशा पद्धतीनं आपलं हे टायटल क्रिएट झालं. ठीक आहे. आता टायटल तर क्रिएट झालं पण सपोज तुम्ही समजा तुम्हाला आता कॉलम बी साठी काही फॉर्मॅटिंग करायचे. कॉलम बी साठी काय फॉर्मॅटिंग करायचे तर कॉलम बी ची विड्थ वाढवायचे किंवा पर्टिक्युलर आणखीन काही बदल करायचे आहे. तर त्या केस मध्ये आपण काय करू कॉलम बी चं सिलेक्शन करू. आता जसं मी कॉलम बी चं सिलेक्शन करायला जाईल ना म्हणजे इथनं एकतर प्रोसेस आहे इथनं कॉलम बी चं सिलेक्शन करू शकतो. दुसरं शॉर्टकट आहे कंट्रोल स्पेस. पण कॉलम बी कंट्रोल स्पेसच्या पद्धतीने सिलेक्शन करायला गेलं तर अडचण काय येते माहितीये एंटायर डेटा सिलेक्ट होतो. म्हणजे सर्व कॉलम मधला डेटा सिलेक्ट झालेला आहे. ऑल सिलेक्शन झालेला आहे है ना. तर आता ऑल सिलेक्शन याच्यासाठी झालेला आहे की आपण वरचा जो सेल आहे तो मर्ज केलेला आहे. मोठ्या डेटावरती जेव्हा जेव्हा आपण काम करत असतो त्यावेळेस ही एक कॉमन अडचण होत असते आपल्यासाठी. तर त्याचं सोल्युशन मी फक्त तुम्हाला अडचण नाही सांगत आहे तर त्याचं एक सोल्युशन काय प्रॉपर सोल्युशन काय ते सांगण्यासाठी आमचा क्लास. ठीक आहे. तर बरेच काय होतं की पर्टिक्युलर कॉलम जेव्हा जेव्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं तर हेडिंग म्हणजे टायटलचा जो मर्ज केलेला डेटा आहे तो तुम्हाला प्रॉपर सिलेक्शनच होऊ देत नाहीये. पर्टिक्युलर कॉलमला सिलेक्ट करू देत नाही. सिलेक्शन घेतो. या केस मध्ये काय करावं लागेल तर याला परत एकदा आपण अनमर्ज करूया. अनमर्ज करण्यासाठी परत मर्ज अँड सेंटच्या ऑप्शन मध्ये गेलो अनमर्ज अनमर्ज. ठीक आहे. तर आता डेटा अनमर्ज झालेला आहे. म्हणजे नेम बॉक्स मध्ये तुम्ही गेला तर तुम्ही पाहू शकता B1 पण सेल दिसते C1 दिसते D1 दिसते E1 दिसते. लक्षात येते लास्ट कोणता आहे F1 आणि F1 पण दिसते. म्हणजे आता हे वेगवेगळे सेल म्हणजे इंडिव्हिज्युअल सेल्स आहेत. आता डेटा अनमर्ज केलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय तर दुसरी प्रोसेस सर सेल पण इंडिव्हिज्युअल असले पाहिजे आणि तुमचं जे टायटल आहे ते सुद्धा सेंटरला अलाइन झालं पाहिजे. त्यासाठी एक काम करा अलाइनमेंट नावाच्या ग्रुपला ओपन करा. हॉरिझॉन्टली सेंटरच्या ऐवजी इथे एक ऑप्शन आहे पहा सेंटर अक्रॉस सिलेक्शन. बऱ्याच लोकांना हा ऑप्शन माहीतच नाहीये. ठीक आहे. सेंटर अक्रॉस सिलेक्शन वरती क्लिक करा अँड जस्ट ओके करा. जसं तुम्ही ओके करा सेंटर अक्रॉस सिलेक्शन है ना. तर बघा आता मर्ज सारखंच दिसेल पण तुम्ही सेल वरती जर क्लिक केला
तर सेल सर्व इंडिव्हिज्युअल सेल आहेत. कोणत्याही सेलवरती क्लिक करा. सेल इंडिव्हिज्युअल सेल आहे. डेटा मर्ज केलेला नाहीये. तर आपण एक पर्याय काढला. कोणता पर्याय काढला? अलाइनमेंट मध्ये गेलो. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अलाइनमेंट सेट करायची होती. आपण हॉरिझॉन्टलच्या या लिस्ट बटन वरती क्लिक केलं आणि हा ऑप्शन आपण यूज केला. दॅट इज कोणता? सेंटर अक्रॉस सिलेक्शन. सेंटर अक्रॉस. अक्रॉस म्हणजे काय? जेवढी आपण रेंज सिलेक्ट केली त्याच्यामध्ये त्या रेंज पैकी डेटा सेंटरला आला पाहिजे. पूर्ण सिलेक्शनच्या सेंटरला तो डेटा अरेंज झाला पाहिजे. डेटा म्हणजे कोण? तर तुमचं हे टायटल, दॅट इज सेल्स डेटा. ओके, लक्षात आलं? आता तुम्ही कंट्रोल स्पेस बटन प्रेस करा. इंडिव्हिज्युअल कॉलम सिलेक्ट करण्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉलम सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, कंट्रोल स्पेस. कोणत्याही सेलवरती क्लिक करा. त्या सेल मधला तो कॉलम सिलेक्ट करायचा असेल तर कंट्रोल स्पेस बटन प्रेस करा. तो कॉलम एंटायर कॉलम म्हणून सिलेक्ट होईल. आलं लक्षात तुमच्या? है ना? आणि बाकी आपण बघूया जे काही ऑप्शन उरलेले आहेत ते पण आपण कव्हर करू. जसं आता हा जो डेटा आहे, म्हणजे जेव्हा मी एंट्री करतो तर ती एंट्री कशी होते ते आपण समजून. सपोज मी एक नंबर टाईप करतो. नंबर टाईप करतो तर डिफॉल्ट त्याची अलाइनमेंट कुठं सेट झाली? राईटला. आणि जर समजा मी एखादा टेक्स्ट टाईप केला तर ते डिफॉल्ट कुठे जाते? तर सेलच्या डाव्या बाजूला. एखादा टेक्स्ट जेव्हा मी टाईप करतो तर ते सेलच्या डाव्या बाजूला जातं आणि जेव्हा मी नंबर टाईप करतो तर ते सेलच्या उजव्या बाजूला जातं. सर हे असं का होते? ते असंच होते कारण की डिफॉल्ट अलाइनमेंट सेट केलेली आहे. नंबर असेल तर राईटला अलाइनमेंट आणि टेक्स्ट असेल तर तो कुठून होणार? लेफ्ट. ठीक आहे, तर मग आपल्याला ह्याला मॅन्युअली ऍडजस्ट करावं लागतं की तुम्हाला हे डेटा कशा पद्धतीने अलाइन करायचं. सपोज तुम्हाला टेक्स्ट असो किंवा नंबर असो या सेलच्या सेंटर मध्येच पाहिजे. गो टू अलाइनमेंट ऑप्शन, अलाइनमेंट ग्रुप अँड यूज अलाइनमेंट सेंटर. बरं, आता काय झालं? आपण ऑप्शनचा यूज केला सेंटर म्हणून. मग ते नंबर असो की टेक्स्ट असो आपण त्याला सेंटरला अरेंज केलेला आहे. पाहिजे तर लेफ्ट अलाइनमेंट, पुन्हा सेंटरला पाहिजे तर पुन्हा सेंटर, राईटला पाहिजे तर राईट. आलं लक्षामध्ये? तर तीन पद्धतीच्या हॉरिझॉन्टल अलाइनमेंट आहे. हॉरिझॉन्टल कशी म्हणतो? आडव्या पद्धतीची जर समजा तुम्हाला अलाइनमेंट करायची असेल, आडव्या पद्धतीची अलाइनमेंट करायची असेल तर तुम्ही काय वापरा? आडव्या पद्धतीची म्हणजे अशा पद्धतीची. आडव्या पद्धतीने जर तुम्हाला हॉरिझॉन्टल पद्धतीने अलाइनमेंट करायचं असेल तर त्याला आपण हॉरिझॉन्टल अलाइनमेंट म्हणतो. त्याच्यामध्ये कोण कोण ऑप्शन आहे पहा? अलाइनमेंट लेफ्ट, अलाइनमेंट सेंटर अँड अलाइनमेंट राईट. ठीक आहे, अलाइनमेंट सेंटर. आणखीन एक ऑप्शन वर दिसते, याला आपण व्हर्टिकल अलाइनमेंट म्हणतो. कोणती म्हणतो? व्हर्टिकल अलाइनमेंट. आता व्हर्टिकल अलाइनमेंट म्हणजे काय? उभ्या पद्धतीने मांडणी करायची आहे आपल्याला त्या टेक्स्ट. उभ्या पद्धतीने मांडणी. सपोज समजा हा तुमचा एक सेल आहे आणि सेलच्या या बाजूला जर ए टाईप असेल तर याची अलाइनमेंट व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल काय आहे ते समजून घेऊया. व्हर्टिकल हॉरिझॉन्टल म्हणजे काय? हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या पद्धतीने तर तो मध्यभागी आहे, पण उभ्या पद्धतीने बघितलं तर तो तळाशी आहे. मग आपण याची अलाइनमेंट अशी करू शकतो का? अलाइनमेंट काय आहे याची? अलाइनमेंट काय आहे? याची अलाइनमेंट आहे सेंटरला हॉरिझॉन्टली म्हणजे एच फॉर हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल सेंटर, एच सी म्हणजे हॉरिझॉन्टल सेंटर. आणि जर व्हर्टिकल विचार केला तर व्हर्टिकल बॉटम, व्हर्टिकल बॉटम है ना, बॉटम लाईन. लक्षात आलं? तर अशा पद्धतीची अलाइनमेंट आपल्याला सेट करण्याची आवश्यकता पडते. ते आपण प्रॅक्टिकली बघूया. लाईक मला एक मिनिट आहे, पूर्ण इरेज करतो. ओके, आता हॉरिझॉन्टली म्हणजे काय? जस्ट थोडस आपण चेक करू आता या ठिकाणी. बघा 1. आता याची पोझिशन काय आहे? हॉरिझॉन्टली तो सेंटरला आहे आणि व्हर्टिकल विचार केला तर बॉटमला आहे, अलाइन बॉटम. ठीक आहे, बॉटमला आहे. आणि ते जर मला सेंटरला प्लेस करायचं झालं मी अशा लक्षात आलं? आता सेंटर ऑफ द सेंटर
व्हर्टिकली सेंटर आणि हॉरिझॉन्टली पण सेंटर. टॉपला पॉईंट असते व्हर्टिकली, व्हर्टिकली टॉप, व्हर्टिकली सेंटर, व्हर्टिकली बॉटम. उभ्या पद्धतीने त्याची मांडणी करायची झाली तर आपण त्याला व्हर्टिकल म्हणतो. व्हर्टिकल टॉप, व्हर्टिकल सेंटर, व्हर्टिकल सेंटर इट मीन्स व्हॉट, मिडल म्हणतो आपण त्याला. हॉरिझॉन्टल साठी सेंटर वापरतो तर व्हर्टिकलला आपण मिडल म्हणतो. मिडल आणि सेंटर हे दोन्ही शब्द कॉमनच आहेत, एकाच पर्पज साठी यूज केलं जाते, पण हॉरिझॉन्टली आपण सेंटर म्हणतोय म्हणून थोडा शब्द प्रयोग त्यांनी चेंज केलेला आहे. इथं मिडल नाव दिलेलं आहे, मिडल, मिडल आणि बॉटम. ठीक आहे, बॉटम, टॉप, मिडल, व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली काय, लेफ्ट, सेंटर अँड राईट. लक्षात, जेव्हा जेव्हा सेलच्या मधोमध डेटा आपल्याला जर ऍडजस्ट करायचा झाला तर त्या केस मध्ये तुम्ही काय म्हणा, मिडल सेंटर. काय म्हणा, मिडल सेंटर. मिडल म्हणजे व्हर्टिकली, सेंटर म्हणजे हॉरिझॉन्टली. ठीक आहे, हे अलाइनमेंटचे जे 6 ऑप्शन आहेत युजली आपल्याला प्रत्येक ठिकाणी कॉमन ऑप्शन आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते यूज करावेच लागणार आहे. सगळ्यांना क्लिअर, क्लिअर. अलाइनमेंटचे 6 ऑप्शन, 6 ऑप्शन पूर्ण अलाइनमेंटशी रिलेटेड. ठीक आहे, मर्ज सेंटर पण क्लिअर होतं. आणि सेलला आपण एकत्र केलो, मर्ज अँड सेंटर. ओके, कस्टम लिस्ट कळाली. आणखीन काय आपल्याला क्लिअर करायचं होतं, अलाइनमेंट. ओके, त्याच्यानंतर इंडेंटेशन म्हणून अलाइनमेंट मध्ये ऑप्शन आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. इंडेंट म्हणजे काय करणार, इथं 2 ऑप्शन आहेत पहा, डिक्रीज इंडेंट आणि इन्क्रीज इंडेंट. अलाइनमेंट, अलाइनमेंट एकतर सेंटरला प्लेस असतं, एकतर लेफ्टला, नाहीतर सेंटरला किंवा राईट. आता कधी कधी गरज अशी पण तुम्हाला असू शकते, सर डेटा राईटला असू द्या पण एकदम त्याची जे बॉर्डर लाईन आहे राईट साईडची त्याला एकदम चिटकून नको, थोडस पुढे असला पाहिजे, म्हणजे थोडस पुढे गेला पाहिजे तो नंबर, म्हणजे थोडस पुढे. तर ते एक स्पेस एखाद्या डेटाला पुढे किंवा मागे सरकवायचं असेल तर त्याला आपण इंडेंटेशन. बघा, इंडेंट, बघा एक एक स्पेस तो डेटा मागे पुढे आपल्याला करता येतो. डिक्रीज, इनक्रीज. ठीक आहे, इनक्रीज, डिक्रीज. लक्षात, अशा पद्धतीने तुम्हाला हा डेटा अरेंज करता येतो. तर त्याला आपण इंडेंटेशन असतो. काय म्हणतो, इंडेंटेशन. चला, अलाइनमेंट मध्ये आणखीन काय आहे, आणखीन एक गोष्ट आहे ज्याला आपण व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, रोटेट कसा डेटा करतात. तर बघा, या नंबरला मला या फॉर्म मध्ये दाखवायचं है ना. हा कुठला ओरिएंटेशन फॉर्म आहे तुम्ही चेक करू शकता. हा रोटेट टेक्स्ट अप आहे, रोटेट टेक्स्ट डाऊन. ठीक आहे, दुसरा काय ऑप्शन आहे, अँगल वाईज. आणखीन काय ऑप्शन आहे, दुसऱ्या अँगलचा डेटा, म्हणजे काउंटर क्लॉक वाईज, अँगल वाईज. अशा पद्धतीनं डेटा रोटेट करता येईल. आणि किती अँगल मध्ये करायचंय, किती डिग्री मध्ये रोटेट करायचंय, इथूनही तुम्ही सेट करू शकता. 30 डिग्री, 50 डिग्री, ज्या डिग्री मध्ये, ज्या याच्या फॉर्म मध्ये तुम्हाला डेटा रोटेट करायचा आहे इथनं तुम्ही. ही एवढं इम्पॉर्टंट, थोडं फास्ट फॉरवर्डेड सांगतो कारण की आपण याचा फार जास्त उपयोग करत नाही. 0 डिग्री वरती ठेवा, म्हणजे जे प्रेझेंट त्याची सिच्युएशन आहे तीच राहील. लक्षात आलं तुम्हाला. तर ते रोटेशनशी संबंधित आहे. डेटा पुढच्या क्लासमध्येच आपण बघूया टेक्स्ट रॅप वगैरे कसं करायचं, कारण की आता आपल्याला सिलेबस पुढे घेऊन जायचंय तर हे ऑप्शन राहिले नाही पाहिजे. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना काय की त्याची सवय उपयोग पण करतात आणि प्रॅक्टिस पण करतात. म्हणून हे एकदम डेप्थ पर्यंत सांगणे मला काही जास्त आवश्यकता वाटत नाही. पण जिथे जिथे वाटलं की जे ऑप्शन यूज करतात तिथे जास्त काही टाइम घेणार नाही, फास्ट फॉरवर्डेड काही गोष्टी क्लिअर करून सांगेल. सिलेबस मला हे सर्व सांगणं गरजेचं आहे. कुणाला माहित असेल तरी सांगणं अपेक्षित आहे, कुणाला माहित असेल तरी सांगणं अपेक्षित आहे. टप्प्याटप्प्यानं ऑप्शन वाईज आपण पुढचा करू. तर मित्रांनो, आज काही आपण टॉपिक बघितले, त्याच्यामध्ये गोटू नावाचा एक ऑप्शन बघितला. गोटू स्पेशल आपण अगोदर बघितलं होतं, पर्यायाने आपल्याला माहित नव्हता.
तर गो टू नावाचा एक ऑप्शन आपण बघितला. त्यानंतर काय बघितलं, क्रिएट कस्टम लिस्ट म्हणजे लिस्ट कशी क्रिएट करावी कस्टमाइज करून, तर ते एक ऑप्शन आपण बघितला. दुसरं काय बघितलं, अलाइनमेंट रिलेटेड काही ऑप्शन बघितले. मर्ज अँड सेंटर, ठीक आहे. मर्ज अँड सेंटरला दुसरा काय पर्याय आहे, तर सेंटर अक्रॉस सिलेक्शन हा पर्याय अलाइनमेंटचा कसा आपल्याला यूज करता येतो, डेटाला मर्ज कसा करतात आणि सेंटर अक्रॉस सिलेक्शन या दोन्ही मधला काय डिफरन्स आहे ते पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हे सगळं चांगल्या पद्धतीने समजलं असेल. प्रॅक्टिससाठी जर शीट पाहिजे असेल तर ही शीट शेअर करतो. जरूर चांगल्या पद्धतीने याची प्रॅक्टिस करा. काही डाऊट असेल तर मॅसेज मला करू शकता. आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.